स्प्रिंग बूटच्या गेल्या लेक्चरमध्ये आपण इन्सर्ट अपडेट डिलीट ऑपरेशन कशी करायची ती बघितली आणि इन्सर्ट अपडेट डिलीट आणि सिलेक्ट जी क्रूड ऑपरेशन आहे. क्रूड मध्ये सी म्हणजे क्रिएट, आर म्हणजे रीड, सिलेक्ट क्वेरी, यू म्हणजे अपडेट आणि डी म्हणजे डिलीट ही आपण बघितली आणि त्याला बुटस्ट्रॅप लावून सुद्धा बघितलं. पण हे जे नंबर्स आपण टाकत होतो आयडी ते आपण मॅन्युअली टाकत होतो ना, ते ऑटो जनरेट कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण नेम, डेजिग्नेशन, सॅलरी इत्यादी देत होतो, त्याबरोबर बर्थ डेट किंवा जॉईनिंग डेट म्हणजे डेट पॅरामीटर कसा पास करायचा आणि डेटाबेसमध्ये स्टोअर करायचा आणि पुन्हा कसा रिट्राईव्ह करायचा आणि रिप्रेझेंट कसा करायचा ते सुद्धा आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरला. त्यामधून जर वेळ मिळाला तर आपण इमेज अपलोडिंगचं बघूया, नाही वेळ मिळाला तर नेक्स्ट लेक्चरला बघूया इमेज अपलोडिंगचं. आता आपल्याला जर नवीन ऍड करायचा असेल यामध्ये तर आपण काय करतो, इथे मॅन्युअली आयडी देतो 3, त्याचं नाव टाकतो, त्याचं डेजिग्नेशन टाकतो, सॅलरी टाकतो आणि सेव्ह बटनवर क्लिक करतो आणि रिपोर्ट वरती गेल्यानंतर तो इथे ऍड झालेला असतो. मग आता आपल्याला काय बघायचं आहे की हे जे आयडी आहे ते ऑटोमॅटिक जनरेट कसे होतील नेक्स्ट. तर त्यासाठी आपल्याला कोडिंग मध्ये काय करावं लागेल, एकदम सोपं आहे, दाखवतो तुम्हाला. सगळ्यात पहिली गोष्ट काय, तर जो मॉड्यूल आहे, एंटिटी क्लास आहे, त्यामध्ये जायचं. मॉडेल क्लास, एंटिटी क्लास. त्यानंतर आणखी आपल्याला लागणार तो म्हणजे काय, कंट्रोलर आणि त्याचं HTML पेज. पहिला आपण या EMP क्लासमध्ये काय चेंज करणार, तर इथे बघा, बारीक लक्ष द्या, आता लक्ष ठेवा काय करायचं ते बघा. @ इथे काय लिहिणार, ऑटोमॅटिकली जनरेट व्हायला पाहिजे ना, मग जनरेटेड व्हॅल्यू लिहायचं. javax.persistence या पॅकेज मधून आपण इम्पोर्ट करणार. यामध्ये काय लिहिणार, स्ट्रॅटेजी इक्वल टू जनरेशन टाइप डॉट ऑटो आयडेंटिटी सिक्वेन्स टेबल क्लास. जर आपण ही जर ऑटो ठेवली तर काय होतंय ते बघा, म्हणजे तुम्हाला मी स्प्रेडशीट मध्ये दाखवतो. तर ही शीट 1 आहे. शीट 1 मध्ये तुमचं हे एक टेबल आहे समजा, त्याला आपण नाव देऊया काय, तर EMP हे नाव देऊया. त्यानंतर आणखी एक इथे दुसरी शीट ऍड केली, त्याला नाव काय देऊया, प्रोडक्ट नाव देऊया. आणखी एक इथे शीट ऍड केली, याला नाव काय देऊया, ऑर्डर नाव देऊया. मग जेव्हा EMP टेबल मध्ये जेव्हा मी रेकॉर्ड ऍड करायला जाईन तेव्हा आयडी, त्याचा आयडी, नेम, ऍड्रेस जे काही असेल ते. त्यानंतर प्रॉडक्ट मध्ये जेव्हा ऍड करायला जाईन, आयडी, नेम, ऍड्रेस EMP मध्ये येणार. प्रॉडक्ट मध्ये काय येणार, प्रॉडक्टचा आयडी, प्रॉडक्टचा नेम, प्रॉडक्टचा स्टॉक वगैरे वगैरे असे कॉलम येणार. आणि ऑर्डर मध्ये काय येणार, ऑर्डर मध्ये ऑर्डरचा आयडी, ऑर्डर मध्ये कोणतं प्रॉडक्ट होतं, प्रॉडक्टचा आयडी, त्याची क्वांटिटी किती घेतली, किती पेड केले, असे असे कॉलम येणार. मग मी इथे जर आयडी 1 दिला, 1 2 3 एम्प्लॉई ऍड केले आणि मग प्रॉडक्ट सुद्धा ऍड करायला गेलो तर इथे सुद्धा 1 2 3 आले पाहिजेत ना. जर इथे आपण जनरेशन टाईप ऑटो वापरलं तर काय होणार, एकच सिक्वेन्स सगळ्यांसाठी वापरली जाणार. म्हणजे काय, एम्प्लॉई साठी सुद्धा तीच सिक्वेन्स, प्रॉडक्ट साठी सुद्धा तीच सिक्वेन्स आणि ऑर्डर साठी सुद्धा तीच सिक्वेन्स. म्हणजे 1 2 3 इथे आले. मग प्रॉडक्ट जेव्हा ऍड करायला जाणार तेव्हा इथे काय येणार, 4 5 6. जेव्हा ऑर्डरची एंट्री मारायला जाणार तेव्हा काय येणार, इथे 7 8 9. एम्प्लॉई ऍड करायला जाणार तेव्हा इथे काय येणार, पुढचा 10 11 12. प्रॉडक्ट ऍड करायला जाणार तेव्हा इथे 13 14, 2 प्रॉडक्ट ऍड केली. मग ऑर्डर ऍड करायला जाणार तेव्हा इथे 15. मग आता हा कसा तरी सिक्वेन्स दिसतोय ना, एम्प्लॉईचा बघा 1 2 3 10 11 12, प्रॉडक्टचा बघा 4 5 6 13 14 आणि ऑर्डरचा बघा 7 8 9 15. हे कशामुळे, कारण या तिघांसाठी काय केलंय, तिन्ही टेबलसाठी आपण एकच सिक्वेन्स वापरलेला आहे. मग प्रत्येक टेबलसाठी वेगवेगळी सिक्वेन्स जर वापरायची असेल, प्रत्येक टेबलसाठी एम्प्लॉईसाठी एक वेगळी सिक्वेन्स,
प्रॉडक्टसाठी एक वेगळी सिक्वेन्स आणि ऑर्डरसाठी एक वेगळी सिक्वेन्स, अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे सिक्वेन्स वापरायची असेल तर इथे काय लिहायचं, जनरेशन टाईप डॉट इथे काय सिक्वेन्स, बरोबर. आणि आता एक खाली आपण सिक्वेन्स बनवायची, त्याला सुद्धा एक इथे एनोटेशन आहे, सिक्वेन्स जनरेटर म्हणून. सिक्वेन्स जनरेटर आणि त्याला पॅरामीटर्स आहे काय, सिक्वेन्सचं नाव पहिला, हा पहिला पॅरामीटर सिक्वेन्स, याला काय नाव देऊया ईएमपी, सिक्वेन्स ईएमपी. हे काय झालं, सिक्वेन्स जनरेटरचं नाव, हा सिक्वेन्सचं नाव नाही, सिक्वेन्स जनरेटरचं नाव सिक्वेन्स जनरेटर ईएमपी. त्यानंतर सिक्वेन्सचं नाव दुसरा पॅरामीटर, त्यानंतर आणि काय इनिशियल व्हॅल्यू, सुरुवात कुठून झाली पाहिजे तर 1 पासून सुरुवात झाली पाहिजे, 0 पासून सुरुवात व्हायला पाहिजे तर इथे इनिशियल व्हॅल्यू 0 ठेवा. आणि आता ही जी सिक्वेन्स जनरेटर आहे, ज्याचं सिक्वेन्स जनरेटरचं नाव काय आहे, सिक्वेन्स अंडरस्कोर जन अंडरस्कोर ईएमपी. हा सिक्वेन्स जनरेटर इथे वापर या सिक्वेन्ससाठी, म्हणून इथे आपण एक पॅरामीटर देणार काय, जनरेटर. कोणता वापर तर ज्याचे नाव काय आहे बघा, हे नाव आहे, ज्या जनरेटरचे हे नाव आहे तो सिक्वेन्स वापर. हे काय झालं, नेम इज इक्वल टू म्हणजे सिक्वेन्स जनरेटरचं नाव, आणि सिक्वेन्स नेम म्हणजे काय, या सिक्वेन्सचं नाव. त्या दोघात गडबड करू नका. हा जो पहिला पॅरामीटर आहे तो सिक्वेन्स जनरेटरचं नाव, हाच इथे पास केला पाहिजे, कळलं. मग जर आपण अशा पद्धतीने केलं तर काय होणार, ईएमपी साठी काय येणार, सिक्वेन्स जनरेटर ईएमपी, प्रॉडक्ट साठी काय येणार, सिक्वेन्स जनरेटर प्रॉडक्ट, ऑर्डर साठी काय येणार, सिक्वेन्स जनरेटर ऑर्डर. अशा पद्धतीने जर आपण केलं तर काय होणार, अशा पद्धतीने जर आपण केलं तर प्रत्येक टेबलसाठी एक सेपरेट सिक्वेन्स बनणार. म्हणजे एम्प्लॉई जेव्हा ऍड करायला जाऊ 1 2 3, तर पुढच्या एम्प्लॉईचा इथे आयडी काय येणार, 4 5 6 असा येणार. प्रॉडक्टचा पुढचा आयडी कसा येणार, इथे 1 पासून सुरू होणार. तर प्रत्येकासाठी आपण सेपरेट इंडेक्स बनवलेली आहे, 1 पासून सुरू होणारी, इनिशियल व्हॅल्यू 1 दिली ना, त्यामुळे कळलं. मग आपल्याला ऑटो जनरेट आयडी बनवताना ही पहिली स्टेप आहे काय, तर आपण एक सिक्वेन्स जनरेटर ऍड करणे, आणि त्या सिक्वेन्स जनरेटरचं नाव इथे आपण स्पेसिफाय करणे, ही पहिली स्टेप. म्हणजे ही 2 एनोटेशन ऍड करणे एक्झिस्टिंग कोड मध्ये. त्यानंतर दुसरी स्टेप काय आहे, आता आयडी ऑटोमॅटिकली जनरेट होतो, बरोबर. हा कन्स्ट्रक्टर काय करतो, तिथून आयडी घेतो ना, कंट्रोलर मधून इथे आयडी येतो. मग आयडी आता तिथून टेक्स्ट बॉक्स मधून येणार का, नाही, आयडी टेक्स्ट बॉक्स मधून येणार नाही, ऑटोमॅटिकली जनरेट होणार. म्हणून हे फील्ड काढून टाकायचं, याची काय गरज नाही. त्यामुळे हे सुद्धा काढून टाकायचं, याची सुद्धा काय गरज नाही. झालं, आयडी वाला फील्ड काढून टाकलं. मग आपल्या या ईएमपी या क्लासचं नाव झालं. मग आता कंट्रोलर मध्ये जायचं. मग कंट्रोलर मध्ये गेल्यानंतर हा आयडी आपण कुठून घेतला होता, HTML पेज मधून. मग आयडी ऑटोमॅटिक जनरेट होणार आहे. मग या आयडी फील्डची गरज आहे का, इथे व्हेरिएबलची गरज आहे का, नाही, म्हणून हा काढून टाकला. इथला एरर गेला, कारण इथले आता नंबर ऑफ पॅरामीटर्स आणि पॅरामीटर्सचा डेटा टाईप या कन्स्ट्रक्टरशी मॅच झाला, बरोबर इथे. आणि आता तिसरा शेवटचा फरक करायचा काय, तर इंडेक्स पेज मधून आपण आता मॅन्युअली आयडी पास करणार नाही ना, बरोबर. पण तो आयडी तिथे असणार, पण तो आपल्याला दिसणार नाही. म्हणून इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट केलं होतं, टेक्स्ट बॉक्स केला होता, त्या ठिकाणी काय करायचं, इनपुट टाईप इज इक्वल टू हिडन, बाकी काही करायचं नाही. म्हणजे आपण हा आयडी मॅन्युअली पास करणार नाही, बरोबर. मग जेव्हा आपण या सबमिट बटन वरती क्लिक करणार तेव्हा emp/add या ऍक्शन इज इक्वल टू emp/add या URL ला जाणार. मेथड कुठली असणार, पोस्ट. मग इथे पोस्ट मॅपिंग कुठे आहे बघा, पोस्ट मॅपिंग इथे आहे. ऍक्शन काय, emp/add, म्हणजे ही मेथड कॉल होणार, बरोबर. ही मेथड कॉल होणार ऍड emp. त्यामध्ये नेम, डेजिग्नेशन, सॅलरी या ज्या काही व्हॅल्यू इथे आपण टेक्स्ट बॉक्स मध्ये टाकलेल्या आहेत त्या इथे मिळणार. त्या व्हॅल्यू इथे मिळाल्या, तो चेक करणार सॅलरी आहे की लेस दॅन 0 आहे का. लेस दॅन 0 असेल तर मेसेज या ऍट्रिब्यूट मध्ये काय स्टोअर करणार, इनव्हॅलिड इनपुट फॉर सॅलरी. आणि जर नसेल तर काय करणार, एम्प्लॉईचा डेटा आहे तो डेटाबेस मध्ये सेव्ह करणार, आणि एम्प्लॉई रजिस्ट्रेशन सक्सेसफुल हा मेसेज MSG ऍट्रिब्यूट मध्ये सेव्ह करणार, आणि इंडेक्स पेजला जाणार. इंडेक्स पेजला गेल्यानंतर तो चेक करणार MSG
MSG यामध्ये जे काही आहे ते स्ट्रिंग मध्ये स्टोअर करणार, आणि स्ट्रिंग मध्ये जर काही स्टोअर झालं नाही म्हणजे MSG मध्ये काहीच नसेल तर काय करणार, काहीच करणार नाही. आणि जर नसेल नॉट इक्वल टू आहे म्हणजे स्ट्रिंग मध्ये स्ट्रिंगची व्हॅल्यू नल नसेल म्हणजे स्ट्रिंग मध्ये बाबा काहीतरी आहे तर तो चेक करणं स्ट्रिंग मध्ये जे काही आहे त्यामध्ये सक्सेस शब्द आहे का. सक्सेस शब्द मिळाला तर काय कर, टोस्ट आर डॉट सक्सेस म्हणजे हिरवा मेसेज दिसणार रजिस्ट्रेशन सक्सेसफुल वाला, कारण रजिस्ट्रेशन सक्सेसफुल स्ट्रिंग कुठून आली, MSG मधून आली, STR ला पास केलेली आहे. आणि जर सक्सेस कीवर्ड नाही मिळाला तर टोस्ट आर डॉट एरर म्हणजे काय, लाल मेसेज दिसणार एररचा. STR म्हणजे काय बाबा, इनव्हॅलिड सॅलरी असल्याचा मेसेज दिसणार लेस दॅन 0 टाकली तर. हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे यापूर्वीच्या लेक्चरला. आता फक्त हे सांगायचं होतं काय, इथे हिडन टाकला आपण, ऑटो जनरेट करायचा आहे म्हणून. आणि आता आपण हा प्रोग्राम रन करायला जाणार आहोत. तुम्ही बघू शकता की इथे एरर दिसतोय. हा एरर का दिसतोय, ते थाइमलीपच्या कोडमध्ये दिसतोय. कळलं, थाइमलीपचा कोड असल्यामुळे कधी कधी तो व्यवस्थित कंपाईल करत नाही, त्यामुळे हा एरर दिसतोय. तो आपण निग्लेक्ट करू शकतो. इथे जर जावाच्या कोडमध्ये जर काय तुम्हाला एरर दिसत असेल इथे यामध्ये तर नक्की बघायचं डॉट जावा फाईलमध्ये. आता हा प्रोग्राम मी रन करतो. प्रोग्राम रन झालेला आहे. आणि आता आपण मगाच्या पेजकडे जाणार आहोत. रिपोर्ट आपलं पेज यामध्ये दिसते आणि इथून आता आपण एम्प्लॉई एक ऍड करणार आहोत. आता हा एंटर आयडी, जेव्हा मी हे पेज रिफ्रेश करणार तेव्हा एंटर आयडी हे फील्ड जाणार, कारण ते हिडन आहे. त्या ठिकाणी आहे पण ते कसं आहे, हिडन आहे. याचा जर तुम्ही सोर्स कोड बघितलात तर तुम्हाला समजेल. इथे बघा आयडी हे फील्ड आहे बघा, नेम इज इक्वल टू आयडी अस्तित्वात आहे, ते काय आहे, हिडन आहे. टाइप इज इक्वल टू हिडन टाकला त्यामुळे. तर आता इथे एंटर नेम, आता डायरेक्ट पुढचं नाव टाकतो. इथे नाव टाकतो डेजिग्नेशन सेव्ह. केल्यानंतर इथे एरर आला, बघूया काय एरर आला तो. आता हा एरर का आला, कारण आपण इथे एम्प्लॉई मध्ये त्याला काय सांगितलेलं आहे, सिक्वेन्स आहे व्हॅल्यू 1 पासून सुरू कर म्हणून त्याला सांगितलेली आहे. पण यामध्ये जर तुम्ही बघाल रिपोर्ट मध्ये जर जाऊन तर यामध्ये एक नावाचा ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे, बरोबर, ज्याचा आयडी 1 आहे तो ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. त्यामुळे हे जे पहिले एक नावाचं यांना आपल्याला आधी डिलीट करावं लागेल. आता आपण ऍड करायला जाऊया. सेव्ह, बघा सेव्ह झाला. रिपोर्ट मध्ये गेलं त्याला ऑटोमॅटिक हा आयडी आला. मग अशी 1 वापरला गेला ना, त्यामुळे इथे 2 आला. त्यानंतर आता इथे स्वप्नील घेतो मॅनेजर, त्याची सॅलरी टाकतो, सेव्ह केला. रिपोर्ट मध्ये जाऊन बघितला म्हणजे ऑटोमॅटिक पुढचा आयडी इथे जनरेट होतोय. बघा ऑटोमॅटिक पुढचे आयडी जनरेट होत आहेत, ऑटो जनरेट होत आहेत. मग मला एखादा यामधला एडिट करायचं असेल, स्वप्नीलला एडिट करायचं असेल तर यावरती क्लिक केलं म्हणजे स्वप्नील मॅनेजर आणि 8888 आला. मग जो आयडीच्या ठिकाणी आपण कोड लिहिलेला थाइमलीप, तर त्याचं काय झालं, तर जर तुम्ही इथे बघायला गेलात सोर्स मध्ये तर तुम्हाला दिसेल आयडी याचा 3 इथे आलेला आहे, पण ते आयडी हे फील्ड कसं आहे, हिडन आहे, त्यामुळे ते दिसत नाही. त्यामुळे इथे जर आपण चेंज केला, सेव्ह केला तर ते व्यवस्थित अपडेट होईल. इथे नवीन सॅलरी आलेली दिसेल की बघा. पण यामुळे झालं काय बघा, की ऑटो जनरेट आयडी असल्यामुळे नवीन स्वप्नीलची एंट्री झाली, 9999 सॅलरी असणारी, बरोबर, नवीन एंट्री झाली. असे आपल्याला व्हायला द्यायचं नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला कंट्रोलर मध्ये कोड चेक करावा लागेल.
बरोबर. मग आपण काय करणार, कशा पद्धतीने करणार ते बघा. जर नवीन एम्प्लॉई आपल्याला ऍड करायचं असेल तर इथे जे हिडन फील्ड आहे, हिडन फील्ड जे आय डी नावाचं हिडन फील्ड आहे त्यामध्ये व्हॅल्यू काहीच नसणार. आणि जर आपण एडिट करायला जेव्हा येतो त्यावेळेला त्याच्यामध्येही व्हॅल्यू येऊन राहते बघा, व्हॅल्यू येऊन राहते. आणि जेव्हा नवीनच असतो तेव्हा इथे व्हॅल्यू नसते. ते व्हॅल्यू येऊन राहते ते आपण एक उदाहरण बघूया. इथे एडिट वरती क्लिक केलं आणि आता जर आपण सोर्स बघितला तर इथे बघा व्हॅल्यू इज इक्वल टू 4 म्हणजे याची आयडी येऊन राहिलेला आहे त्या ठिकाणी. पण जेव्हा नवीन एम्प्लॉई ऍड करत असतो तेव्हा इथे व्हॅल्यू काहीच नसते. मग आपण चेक करू शकतो कंट्रोलर मध्ये त्या आयडी मधून आलेला पॅरामीटर हा जर ब्लँक असेल, ब्लँक असेल तर तू नवीन ऍड कर, नाहीतर एक्झिस्टिंग आहे तोच अपडेट कर. अशा प्रकारचा आपण कोड करू शकतो. कुठे तर या कंट्रोलर मध्ये, जेव्हा जिथे आपण ऍड करतो या ठिकाणी. मग आपण तो आयडी घेणार, आयडी घेतला आपण मग चेक करू शकतो. emp डाव डॉट सेव्ह आहे ना त्या ठिकाणी. इफ id डॉट इक्वल्स किंवा इज ब्लँक ही सुद्धा मेथड आहे. इज ब्लँक म्हणजे हा ब्लँक असेल तर काय कर, हा सेव्ह कर आहे तसा, म्हणजे नवीन एंट्री मार. आणि जर इज ब्लँक नसेल तर काय कर, आधी एम्प्लॉईला emp डॉट सेट आयडी सेट कर. कोणता आयडी तर जो वरून आलेला आहे तो आयडी सेट कर. तो सध्या कसा आहे, स्ट्रिंग आहे. आणि इथे पाहिजे काय, इथे याची जी मेथड आहे सेट आयडी त्याला काय पाहिजे, लॉंग मध्ये पाहिजे. म्हणून आपण त्याला लॉंग मध्ये कन्वर्ट करणार. लॉंग डॉट पास लॉंग इथे आयडी. यामुळे काय होणार, जर ते हिडन वाले टेक्स्ट फील्ड आहे ते जर ब्लँक असलं तर तो ऑटोमॅटिक त्याच्यासाठीचा आयडी जनरेट करणार. आणि जर ते ब्लँक नसेल, ब्लँक नसेल म्हणजे काय, त्यामध्ये आयडी येऊन राहिला आहे म्हणजे आपण अपडेट करायला जातोय, तर त्या वेळेला काय करणार, त्या तिथून जो टेक्स्ट बॉक्स मध्ये असणारा जो काय आयडी आहे, हिडन हिडन टेक्स्ट बॉक्स मधला आयडी, त्याला लॉंग मध्ये कन्वर्ट करणार आणि या emp ऑब्जेक्टला सेट करणार. कारण emp ऑब्जेक्टला आपण फक्त नाव, डेजिग्नेशन, सॅलरी सेट केलेली आहे, आयडी सेट केलेला नाही. आयडी सेट केलेला नसेल तर तो काय करणार, ऑटोमॅटिक जनरेट करणार. जर आयडी सेट केलेला असेल तर तो एक्झिस्टिंग आहे तेच काय करणार, अपडेट करणार. मग हा कोड आहे तो आपण आता एक्झिक्यूट करून बघूया. स्प्रिंग डेव्हलपर टूल्सने हा ऑटोमॅटिक केलेला आहे, अपडेट केलेला आहे. आपल्याला इथे रिस्टार्ट करायची गरज नाही. या ठिकाणी गेलो, रिपोर्ट मध्ये बघितलं तर हा जो काय एक्स्ट्रा आलेला आहे स्वप्नील त्याला डिलीट करूया. इथे झाला. आता बघा, आता मी हा एडिट करायला जातोय, एडिट करायला जातोय. या ठिकाणी जर बघाल तर या हिडन फील्ड आयडी मध्ये त्याचा आयडी येऊन राहिला आहे बघा, व्हॅल्यू इज इक्वल टू 3 त्याचा आयडी येऊन राहिला आहे. आणि आता मी याची सॅलरी इथे चेंज करायला जातो. आता नवीन रेकॉर्ड ऍड न होता आहे एक्झिस्टिंग तेच अपडेट व्हायला पाहिजे. आता बघूया आपलं लॉजिक काम करतंय की नाही. ते सेव्ह वरती क्लिक केलं आणि आता रिपोर्ट वरती जाऊन बघितलं तर आहे एक्झिस्टिंग एम्प्लॉई आहे तोच काय झाला, अपडेट झाला. बरोबर. बर्थ डेट म्हणा किंवा कंपनीची एम्प्लॉईची कंपनीची जॉईनिंग डेट हा आपल्याला ऍड करायचा आहे कॉलम. मग तो आपण कसा करू शकतो ते बघूया. ते कसं सर्व काय हँडल करायचं ते बघूया. याच 3 फाईल्स आपल्याला लागणार आहेत, इंडेक्स, एम्प्लॉई कंट्रोलर, emp. पहिला आपण काय करणार, emp मध्ये एक फील्ड ऍड करणार. कुठलं, जॉईनिंग डेटचं. इथे काय येणार, डेट ऑफ जॉईनिंग, DOJ समजा. किंवा असं जरी लिहिलं तरी चालेल, डेट तुम्हाला समजण्यासाठी. आणि डेट इम्पोर्ट केलं कुठलं, जावा डॉट युटिल डॉट डेट. हा, जावा डॉट एसक्यूएल डॉट डेट नाही, जावा डॉट युटिल डॉट डेट. त्यानंतर इथे सुद्धा आपण ही डेट घेणार आहोत. डेटा टाईप का असणार, डेट. मग दिस डॉट डेट इज इक्वल टू डेट.
हे काय तुम्हाला आता सांगायची गरज नाही, कन्स्ट्रक्टर मध्ये झालेला आहे, हा ऑटोमॅटिक सुद्धा पुढे जनरेट होऊ शकतो. आणि इथे आता डेटसाठी एक गेटर सेटर मेथड बनवूया आणि एक टू स्ट्रिंग सुद्धा बनवूया. गेटर सेटर डेटसाठी बाकीचे ऑलरेडी बनलेले आहेत म्हणून इथे त्यांनी लिस्ट दाखवली नाही. आणि टू स्ट्रिंग एवढं झालं, याचं काम संपलं. त्यानंतर एम्प्लॉई कंट्रोलर मध्ये येणार आणि इथून डेट घेणार. आता जी इंडेक्स मधून जी डेट येणार, इंडेक्स या फाईल मधून, ती कशी असणार? स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असणार, बरोबर, स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असणार. म्हणून इथे आपण ती इथे काय घेऊया, स्ट्रिंग डेट. आता ही जी काही डेट आलेली आहे ती कशी आहे, स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये आहे ना, म्हणून आपण याला काय म्हणूया, str डेट म्हणूया, str_date म्हणजे स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये आलेली डेट. ती आपल्याला कोणत्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायची आहे, ते java.util.date च्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायची आहे. मग ती आपण कशी करू शकतो, तर त्यासाठी एक आपण डेट फॉर्मॅटर नावाचा क्लास आहे तो आपण वापरणार. मग डेट फॉर्मॅटर नावाचा क्लास का वापरणार, कारण इथे जी आपण डेट घेतो HTML फॉर्म मधून, ती YYYYDD YYYYMMDD या फॉर्मॅट मध्ये असते. YYYY म्हणजे काय, 4 डिजिटचं इयर, MM म्हणजे काय, 2 डिजिटचा मंथ, आणि DD म्हणजे काय, 2 डिजिटची तारीख, जी काय डेट असेल ती. मग इथे सुद्धा आपल्याला तसं एक फील्ड घ्यावा लागेल. हा डिव्हिजन आहे, असाच मी काय करतो, कॉपी पेस्ट करतो आणि थोडासा यामध्ये चेंज करतो. काय, इनपुट टाइप इज इक्वल टू टेक्स्ट आहे, तिथे काय करतो, डेट करतो. नेम इज इक्वल टू सॅलरी आहे, तिथे काय करतो, डेट करतो. आता ही इथला नेम आणि इथला हा पॅरामीटर मॅच व्हायला पाहिजे ना, बरोबर. आणि याला सुद्धा मी नाव काय देतो, str डेट असंच नाव देतो. नाहीतर तुम्ही काय करू शकता, इथे डेट लिहू शकता आणि इथे तुम्ही रिक्वेस्ट पॅरामीटर वापरू शकता, रिक्वेस्ट पॅरामीटर. पण यामुळे कोड तुमचा वाढत जातो, म्हणून मी ते सेम नाव घेतो. सेम नाव असलं तर तो समजून घेतो. त्यामध्ये तुम्हाला लिहायला पाहिजे काय, डेट म्हणजे काय, इथे ज्या कंट्रोलरला नेम इज इक्वल टू डेट आपण लिहिलेला आहे तो घे आणि या स्ट्रिंग या str_date या व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर. कळलं ना, असंही आपण म्हणू शकतो. मग मी इथे डायरेक्टली काय केलं, इथे str_date घेतला आहे ना, मग इथे सुद्धा str_dateच ठेवणार. म्हणजे काय, याच्यामध्ये जी काही आपण व्हॅल्यू स्टोअर करणार, जी डेट सिलेक्ट करणार, ती कुठे येणार, या व्हेरिएबल मध्ये येऊन राहणार. str date, एंटर सॅलरी आहे तिथे काय, एंटर डेट. आता डेटला प्लेस होल्डर आहे की नाही माहित नाही, तरी आपण घेऊन ठेवूया. आणि EMP क्वेश्चन मार्क आणि इथे डेट आपल्याला डिस्प्ले करायची आहे. एम्प्लॉईचं हे डेट वालं ऍट्रिब्यूट. मग हे जे असणार त्याचा फॉर्मॅट काहीतरी वेगळा असणार, बरोबर. मग तो कसा सेट करायचा ते आपण नंतर बघू, त्यासाठी हे सध्या आपण खोडूया, नंतर वापरूया. इतकं तरी आपण करून ठेवूया. जर आता तुम्ही एम्प्लॉई फॉर्मला जर जाऊन रिफ्रेश केला तर इथे हा डेट पिकर आलेला असेल, यामधून आपण डेट सिलेक्ट करणार. मग या डेटचा फॉर्मॅट बघा कसा आहे, YY. इथे डेटचा फॉर्मॅट बघा कसा आहे, आधी इथे मंथ आहे फेब्रुवारी, त्यानंतर इथे तारीख आहे आणि इथे इयर आहे. हा फॉर्मॅट आपण नंतरही चेंज करू शकतो. सध्या या हे रिप्रेझेंटेशन कसं आहे ते आपण नंतर बघूया. मग हा फॉर्मॅट कसा आहे, पहिली इथे मंथ आहे, पहिला मंथ, मग डेट आणि मग इथे 4 डिजिटचं इयर आहे. मग जेव्हा आपण सेव्ह बटनवर क्लिक करणार तेव्हा ही जी स्ट्रिंग आहे ती कुठे जाणार, याची स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होणार आणि ती स्ट्रिंग कुठे जाणार, कंट्रोलर कडे जाणार. कंट्रोलर कडे, तुमचा कंट्रोलर कुठे आहे, इथे आहे कंट्रोलर कडे, म्हणजे str date यामध्ये येऊन ती सेव्ह होणार. str date ही जी आहे ती आपल्याला कशी येणार, तर या फॉर्म मध्ये येते ती डेट, YYYMMDD या फॉर्मॅट मध्ये आपल्याला ती डेट दिसते, या फॉर्मॅट मध्ये. मग आपल्याला काय करायचं आहे, ती कन्वर्ट करायचं आहे. जर तुम्हाला ती डेट बघायची असेल तर तुम्हाला दाखवतो. हे एवढा पार्ट आहे, तुम्ही काय करतो, कट करतो आणि नोटपॅड मध्ये टाकून ठेवतो, मग वापरूया हा पार्ट. आणि जी काय आपण लिहूया इंडेक्स आणि
इथे जी काही डेट आलेली आहे ती आपण प्रिंट करूया. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन डेट ही जी काही डेट आली आहे ती str डेट. एवढं केलं की आता जेव्हा सेव्ह बटन वरती क्लिक करणार तेव्हा काही ऍड होणार नाही. सक्सेसफुली ऍड झालं असं काही मेसेज दिसणार नाही. तरी ते कन्सोलला ती डेट प्रिंट झालेली दिसणार. मग कन्सोल आहे तो क्लिअर करून ठेवतो मी. हे क्लिअरचं बटन आहे. आणि आता यामध्ये जाऊन हे पेज इथे रिफ्रेश करतो आणि इथे काहीतरी नाव टाकलं, समजा डेजिग्नेशन टाकलं, सॅलरी टाकली आणि आता इथे डेट सिलेक्ट करतो. 6 ही डेट सिलेक्ट केली आणि सेव्ह बटन वरती क्लिक केलं. 6 फेब्रुवारी 2022. हे आता कन्सोलला कसं प्रिंट झालंय ते बघा. 2022 फेब्रुवारी 6 म्हणजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये? YYYY MMDD. मग याचं आपल्याला रूपांतर कसं करायचं आहे तर डेट फॉर्मॅट मध्ये, म्हणजे java.util.date या फॉर्म मध्ये हिला कन्वर्ट करायची आहे आणि डेटाबेस मध्ये आपल्याला भरायची आहे. java.util.date मध्येच का? कारण इथे हे जे डेट ऍट्रिब्यूट आहे त्याचा डेटा टाइप काय आहे? java.util.date. म्हणून मग त्याच्यात कन्वर्ट आपण कसं करणार? तर मॅन्युअली आपल्याला कोड करायची गरज नाही. त्याच्यासाठी आपल्याला त्यांनी एक रेडीमेड क्लास दिलेला आहे. रेडीमेड क्लास कोणता? तर बघा, डेट फॉर्मॅट. डेट फॉर्मॅट डेट फॉर्मॅटर इज इक्वल टू न्यू सिंपल डेट फॉर्मॅट. डेट फॉर्मॅटर हा डेट फॉर्मॅटर आणि इथे पॅटर्न आपण देणार. पॅटर्न तर कोणत्या पॅटर्न मध्ये आहे ती डेट? तो पॅटर्न YYYY डॅश, बघा कसं आहे, YYYY डॅश MM डॅश 06 डॅश MM डॅश DD या फॉर्म मध्ये ती डेट आहे. बरोबर. मग इथे हे फॉर्मॅटरचं जे काही ऑब्जेक्ट आहे त्याची एक पार्स नावाची मेथड आहे. पार्स नावाची मेथड जे आपल्याला काय रिटर्न करते? डेट रिटर्न करते. बरोबर. हा एक क्लास झाला डेट फॉर्मॅटर. त्याचप्रमाणे आणखी एक फॉर्मॅटर क्लास आहे तो तुम्हाला दाखवून ठेवतो. सिंपल डेट फॉर्मॅट. त्यासुद्धा तेच ऑब्जेक्ट घेऊया. फॉर्मॅटर इज इक्वल टू न्यू सिंपल डेट फॉर्मॅट आणि याला पॅटर्न आपण पास करणार. पॅटर्न काय? YYYY MMDD हा पॅटर्न. फॉर्मॅटर डॉट पार्स. बरोबर. आता काय पार्स करायचं? तर इथे आपण तो सोर्स देणार का? str डेट आहे ही पार्स कर. मग हा म्हणतो इथे एरर येऊ शकतो, याला ट्राय कॅच ब्लॉकने काय करा? सराउंड करा. मग आपण इथे क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक ट्राय कॅच ब्लॉक येणार. कळलं ना? जे सिंपल डेट फॉर्मॅट मध्ये आपण केलं तेच सेम तुम्ही कशामध्ये करता? मग असता डेट फॉर्मॅटर. जर काही एक्सेप्शन असेल तर ते आपण यामध्ये हँडल करू शकतो या ब्लॉक मध्ये. मग आता ही जी काही पार्स केलेली डेट आहे स्ट्रिंग, ती हे काय रिटर्न करते? ते डेट ऑब्जेक्ट रिटर्न करते. मग ती आपल्याला पाहिजे आहे तीच डेट आहे ना. मग इथे आपण ती स्टोअर करूया. काय? डेट इज इक्वल टू हे समथिंग. आता डेट आहे ती काय? java.util.date ती आपण इम्पोर्ट करूया. java.util.date ही इम्पोर्ट केली आणि हे एवढं झाल्यानंतर आपल्याला हा खालचा कोड आहे तो आता जसाच्या तसा सगळा घ्यायचा आहे. मग अशी आपण बाजूला करून ठेवलेला तो सगळा कोड घेतला. मग यामध्ये आपल्याला शेवटचा पॅरामीटर ऍड करायचा आहे तो म्हणजे काय? इथे डेट. बरोबर. पण हा काय म्हणतो? हा डेट हा इथे आपण डिफाईन केलाय, तो लोकली डिफाईन केला आणि हा ट्राय कॅचच्या या ब्लॉक मध्ये अडकून राहिला ना. म्हणजे काय? लोकली डिफाईन करून ठेवलेला आहे. या दोन भिंतींच्या आतमध्ये आहे. याला हा
ऍक्सेस होत नाही, म्हणून हा डेट हा पॅरामीटर आपण ग्लोबली डिफाईन करून ठेवू शकतो. कसा? तर इथे कॉपी पेस्ट करू, असं सुरुवातीला तो नल करून ठेवू आणि पुन्हा मग इथे डेटा टाईप लिहायची गरज नाही. कळलं? अशा प्रकारे आपण एरर घालवला. काय तर याला ग्लोबली डिक्लेअर करू. ग्लोबली म्हणजे ऍक्च्युली आपण या ठिकाणी क्लास लेवलला डिफाईन करतो तेव्हा त्याला ग्लोबली डिक्लेअर केलं असं म्हणतं. पण हा जो एकदम लोकल होता ना, ट्रायच्या आतमध्ये, या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये, त्यामुळे इथे तो ऍक्सेस होत नव्हता. म्हणून आपण त्याला इथे वरती ट्रायकॅचच्या बाहेर त्याला अगोदरच डिक्लेअर करून ठेवलं, इनिशियलाइज करून ठेवलं. म्हणजे इनिशियलाइज आपण काय म्हणू शकतो, डेट इज इक्वल टू नल. म्हणजे डेट इथे का आपण डिक्लेअर करून ठेवले, त्याला नल व्हॅल्यू ही त्याला डिक्लेअर करून ठेवली. आणि नंतर या डेटला कोणती व्हॅल्यू असाइन होणार, तर इथून जो डेट आपण सेट करणार, इथून जी काही डेट सेट करणार ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये असणार, YYYYMMDD इथे आहे त्या फॉर्मॅटमध्ये. मग ती कन्वर्ट होणार, कशामध्ये कन्वर्ट होणार, तर java.util.date मध्ये. आणि java.util.date मध्ये जी कन्वर्ट झाली ती आपण मग त्या कन्स्ट्रक्टरला पास करणार, एम्प्लॉईच्या कन्स्ट्रक्टरला पास करणार इथे चौथा पॅरामीटर म्हणून. कळलं? मग आता आपण सेव्ह करूया. एरर कुठे असेल तर बघूया. रिटर्न इंडेक्स 2 वेळा झालं मग असं कॉपी पेस्ट केल्यामुळे. तर आता एरर गेलेला आहे. आता आपण सर्व्हर रिस्टार्ट करूया आणि आपला प्रोग्राम रन करून बघूया. काही एक केलेलं नाही, फक्त आपण काय केलं, या एवढ्या लाईनी वाढवल्या. ट्राय कॅच ब्लॉकची लाईन ऑटोमॅटिक आली, तर आपण 3च लाईन ऍड केल्या. ही 1 लाईन, 2 लाईन आणि ही 3री लाईन. बाकीचं हे ट्राय कॅचचं ऑटोमॅटिक आलेलं आहे. आणि हा जो काय आपल्याला डेट पॅरामीटर मिळालेला आहे तोच आपण इथे चौथा पॅरामीटर म्हणून पास केलेला आहे. मग सध्या आपण जर रिपोर्ट बघितला तर इथे आपण डेट साठी काही कॉलम बनवलेला नाही, बरोबर. तो आपण बनवूया. तोपर्यंत आपण डेट कशामध्ये, याच्यामध्ये चेक करू शकतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. तर बघू शकता मगाशी इथे डेट हा कॉलम नव्हता, आता डेट हा कॉलम ऍड झालेला आहे. त्याची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू किती आहे, 9 आहे. सॉरी, बाय डिफॉल्ट व्हॅल्यू किती आहे, नल आहे. मग आता आपण एक नवीन एम्प्लॉई ऍड करणार आहोत, चौथा एम्प्लॉई, ज्याचं नाव काय, विशाल टाकूया. विशाल, ओनर, सॅलरी आणि त्याची जॉईनिंग डेट 8 फेब्रुवारी समजा. आणि सेव्ह बटनवर क्लिक करूया. एरर वगैरे येऊ शकतो, त्या तयारीत राहायचं. बघा ऍड झालं. आता आपण या ठिकाणी चेक करू शकतो, विशाल इथे ऍड झालेला आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP बघितलं, विशाल ऍड झाला आणि त्याची ही डेट सुद्धा इथे ऍड झालेली आहे, बरोबर. आता डेट ऍड झालेली आहे. मग आता आपल्याला हे अपडेट करता येते काय बघूया. यामधला जो राम आहे ओनर, त्याची इथे जॉईनिंग डेट बघूया, चेंज करता येते का. एडिट वरती गेलो आणि याची जॉईनिंग डेट आता काय करतो, 18 करतो. सेव्ह बटनवर क्लिक करतो आणि याच्यामध्ये चेक करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून. ही बघा चेंज झाली, म्हणजे अपडेट सुद्धा होते डेट. आता ऍड आणि अपडेट होत आहे. आता डिलीट तर होणारच आहे, कारण डिलीट करताना आपण ID वरून करतो, त्यामुळे सगळं अख्खा रोज डिलीट होणार आहे. मग ते आपल्याला चेक करायची गरज नाही. आता फक्त आपल्याला काय करायची आहे, डेट आहे ती इथे डिस्प्ले करायची आहे. या ठिकाणी आपल्याला ती डेट डिस्प्ले करायची आहे. ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी कॉलम आहे त्याप्रमाणे आपल्याला डेट हा कॉलम सुद्धा ऍड करायचा आहे. मग तो कुठे आपण करतो, तर रिपोर्ट मध्ये करतो. रिपोर्ट इथे आपण हेडर सुद्धा ऍड करणार आहोत. सॅलरीच्या नंतर हा डेटचा ऍड करूया हेडर. डेट साठी कसली ती डेट, तर जॉईनिंग डेट. आणि सॅलरीचा कॉलम सेम असा. आता आपण काय करणार, डेटचा कॉलम घेणार, EMP डॉट डेट. त्याची अलाइन काय ठेवणार, सेंटर ठेवूया. आणि आता हे पेज जर आपण रिफ्रेश करून बघितलं तर इथे जॉईनिंग डेट दिसते बघा. पण ही आता आपल्याला व्यवस्थित लावायची आहे. ही कशी दिसते, इथे डेट दिसतोय, इथे टाइम दिसतोय, डेट टाइम फॉर्मॅट मध्ये दिसते. ते आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये ही दाखवायची आहे. मग त्याच्यासाठी टाइम लिपचा एक हे आहे, काय म्हणतो त्याला आपण,
डेट फॉर्मॅटर आहे. जसं आपण सिंपल डेट फॉर्मॅटर जावा मधला वापरला, सेम तसंच थाईमलीपचा सुद्धा डेट फॉर्मॅटर आहे. तो मी तुम्हाला दाखवतो. ch: टेक्स्ट इथे मी रिप्लेस करतो. इथे काय केलंय बघा, हॅश डेट्स म्हणजे काय, तर डेट्स हा त्याचा थाईमलीपचा एक कीवर्ड आहे. ते त्यांनी डिफाईन केलेले तसले कीवर्ड जर आपल्याला वापरायचे असतील, म्हणजे एक प्रकारे हे तुम्ही ऑब्जेक्ट समजा, त्यांनी रेडीमेड आपल्याला दिलेलं डेट्स नावाचं प्री डिफाईन्ड. त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, फॉर्मॅट आहे, अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यापैकी आपण ही फॉर्मॅट वापरतोय. मग ते वापरण्यात तसं प्री डिफाईन्ड वापरण्यासाठी आपण हॅश वापरतो. डॉट फॉर्मॅट. मग याला फॉर्मॅट मेथडला 2 पॅरामीटर पास केले. एक काय, डेट. तर इथे आपण डेट पास करणार, कसली emp डॉट जॉईनिंग डेट. आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिसायला पाहिजे, तर DDMMYY या फॉर्मॅटमध्ये दिसायला पाहिजे. DDMMYY या फॉर्मॅटमध्ये दिसायला पाहिजे. सेव्ह केलं आणि इथे आता रिफ्रेश केलं की आपल्याला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये ही दिसली. बरोबर, आपल्याला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये दिसते. एडिट वरती गेलो आणि समजा याची आता डेट चेंज केली, 22 केली, सेव्ह केलं, रिपोर्ट मध्ये गेलो तर बघा इथे डेट लागली. त्यानंतर याला सुद्धा आता काहीतरी डेट देऊया, 26 पुढच्या महिन्याची देऊया, सेव्ह, रिपोर्ट मध्ये गेलो, बघितलं. मग आता जॉईनिंग डेट आजच्या तारखेपेक्षा पुढची तारीख आपण देतो. ते जर आपल्याला रिस्ट्रिक्ट करायचं असेल तर ते आपण कसं करू शकतो, त्या डेट डिसेबल करून ठेवणे, हे आपण ऍक्च्युअली जेव्हा प्रोजेक्ट बघणार आहोत त्यावेळेला तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही तेव्हा आठवण करा. तर अशा प्रकारे आपण काय केले, या डेट आहेत त्या रिप्रेझेंट केले. म्हणजे टेक्स्ट बॉक्स मधून आपण, टेक्स्ट बॉक्स मधून नाही तर आपण त्या इनपुट टाइप इज इक्वल टू टेक्स्ट होतं, ज्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा हा कॅलेंडर मिळतो. त्यामधून आपण काय केले, डेट सिलेक्ट केली आणि ती ऍड केली कशामध्ये, ते डेटाबेसमध्ये. आणि डेटाबेसमध्ये ऍड केलेली डेट आपण आपल्याला हवे असलेल्या फॉर्मॅटमध्ये DDMMYY या फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले केली. आता इथे जर DDMMYY न लिहिता जर मी नुसतं जर 2 वेळाच YY लिहिले तर 2022 न दिसता तुम्हाला फक्त 22 दिसेल तिथे. कळलं ना, YY मुळे. म्हणजे YY इयर आहे ते 2 डिजिट मध्ये दाखव, YY म्हणजे 4 डिजिट मध्ये दाखव. तर याचा अर्थ आहे. तर हे झालं. मग आता मला काय करायचं आहे की जेव्हा मी एडिट करायला जातो 18/2/2022 ही पहिलं आहे ते, तर इथे बाकीचं सगळं काही सेट होतंय, पण इथे ही ऑटोमॅटिक ती डेट येत नाही जी मगाशी होती ती 18/2/2022. का, कारण इथे बघा इंडेक्स मध्ये बाकीच्यांना आपण थाईमलीपचा कोड दिलाय, TH: व्हॅल्यू बाबा अमुक अमुक कर, पण या डेटला दिलेला नाही आहे. बरोबर, डेटला दिलेला नाही आहे. मग या डेटला आपण कसं देऊ शकतो, डेटला सुद्धा व्हॅल्यू सेट करावी लागेल ना. जर आपण अशी केली TH व्हॅल्यू अशी जर आपण सेट केली रेग्युलर प्रमाणे तर ती काम करणार नाही. दाखवतो तुम्हाला. सेव्ह केलं आणि इथे रिपोर्ट वरती आलो आणि आता इथे आलो, इथे ही व्हॅल्यू सेट होत नाहीये. बरोबर, काम करत नाहीये. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं की याला सुद्धा आपल्याला एक फॉर्मॅट द्यावा लागतो. ज्या पद्धतीने आपण इथे फॉर्मॅट दिलेला आहे तसाच इथे सुद्धा फॉर्मॅट वापरावा लागतो. तर तो कसा वापरू शकतो तो सुद्धा मी ऑलरेडी कोड बनवून ठेवलेला आहे, दाखवतो. स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये स्टुडंट डिटेल्स, डेट ऑफ बर्थ, बघा काय वापरलंय ते बघा, TH: व्हॅल्यू इज इक्वल टू समथिंग. आता समथिंग म्हणजे काय बघा, तर मगाशाप्रमाणे हॅश डेट्स हे थाईमलीपचं प्रीडिफाईन ॲट्रिब्यूट वापरलं डॉट फॉर्मॅट, आणि त्याला आपण 2 पॅरामीटर पास केले. पहिला जो पॅरामीटर असणार तो काय, एम्प्लॉईची जॉईनिंग डेट. आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये, तर हा जो तुमचा HTML मधले इनपुट टाइप इज इक्वल टू डेट आपण करतो त्याचा फॉर्मॅट काय असतो, म्हणजे बरोबर आपल्याला दिसतं कसं, तर MMDDYYYY असं दिसतं. पण जेव्हा आपण तो मगाशी कन्सोल वरती प्रिंट करून बघितला तेव्हा त्याचा फॉर्मॅट कसा होता, YYYY MMDD असा होता ना. म्हणून इथे आपण काय केलं, YYYY MMDD असं सिंगल कोट मध्ये फॉर्मॅट दिला. हा फॉर्मॅट म्हणजे दुसरा पॅरामीटर आणि
जी आपल्याला डेट डिस्प्ले करायची आहे, तो पहिला पॅरामीटर त्या फॉर्मॅट मेथडचा. एवढं केलं, सेव्ह केली. सेव्ह करून आता आपण काय करूया, पुन्हा ट्राय करून बघूया. इथे एडिट बटन वरती क्लिक करतो तर 18/2/2022 तारीख तिथे आपोआप सेट झाली पाहिजे. बघा झाली सेट. त्यानंतर या 15/3/2022 इथे एडिट वरती क्लिक करतो तर इथे बघा 15/3/2022 ही ऑटोमॅटिकली इथे सेट झालेली आहे.